जे विरोध करतात आहे ते ऑलरेडी काँग्रेसमध्ये होते, तुम्ही भाजपमधून काँग्रेसमध्ये आलात, मग ओरिजिनल कोण आहे? आपण टीव्ही वाले चॅनलवाले आपण नांदेडमध्ये येऊ शकता आणि मी म्हणल्याचं जे काय पडताळून पाहू शकता. पण सर आपल्याला तिकीट मिळावे त्यामुळे तुम्ही तिकीट मिळावे तुमच्या परिवारामधून कुठल्या व्यक्तीला त्यामुळे हा पक्ष प्रवेश होत आहे असं सांगितलं आणि त्याचं उत्तर नानाभाऊन दिलं. मी द्यायची गरज नाही. सर, ज्या प्रकारे तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाण यांच्यासोबत, त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येत, त्यामुळे नांदेडमधल्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की इथे पुन्हा एकदा भाजपची बी टीम तयार करण्यासाठी तुम्ही इथे प्रवेश केला होता. लोक काय म्हणतात ते व्यक्त केलं. काँग्रेसमध्ये दादांची घरवापसी आहे. आम्हालाही काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची पुन्हा संधी मिळते, त्याबद्दल आनंद आहे. आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब असतील, प्रभारी चनिथला साहेब असतील, यांच्या सर्वांचा आम्हाला नेहमीच पाठबळ यांनी दिलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला आवडेल. आज भव्य असा तुमचा पक्षप्रवेश होणार होता, मात्र काही नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर आज जसं नाना पटोले बोलले का नॉर्मल हे होत आहे, पक्षप्रवेश होत आहे, पुढे जाऊन आम्ही पुढच्या महिन्यामध्ये एक भव्य असा पक्षप्रवेश नांदेडमध्ये करू. नाही, यामध्ये थोडी दुरुस्ती मी करू इच्छिते. आज आमचा पक्षप्रवेशाची कुठलीही तारीख ठरलेली नव्हती किंवा कार्यक्रम ठरलेला नव्हता. आम्हाला प्राथमिक चर्चेसाठी आजची मीटिंग आम्हाला बोलवलेलं इथे होतं आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीची मीटिंग आयोजित होती. दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि जसं इथे उल्लेख झाला की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 किंवा 6 तारखेला आमचा प्रवेश सोहळा मोठा 15 ते 20 हजार कार्यकर्त्यांचा आम्ही कार्यक्रम नांदेडला घेणार आहोत. आणि आत्ता प्रवेशाचा कार्यक्रम 2 ऑक्टोबरपर्यंत न घेण्याचे एकच कारण आहे की आता पितृपंधरवाडा आहे आणि दादांच्या याच्यात ते बसत नव्हतं. हा पूर्ण काळ संपल्यावर आपण प्रवेश करू असा निर्णय. या पक्षप्रवेशाआधी जेव्हा मी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी मार्चीत केली, त्यांचं असं मत होतं की काँग्रेसला पडत्या काळात सोडून जाणाऱ्यांना काँग्रेस पक्षात एंट्री नाही आहे. नाही, मला वाटतं स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेबांनी इथे आमचा पक्षप्रवेश करून घेतलेला आहे आणि पक्षामध्ये सगळ्यांनाच काम करण्याची संधी मिळते. लोकशाही व्यवस्थेत आपण राहतो. मतभेद असू शकतात पण त्याचं मनभेदात परिवर्तन करण्याचं काही कारण नाही आणि दादांनी 40 वर्षांपासून नांदेडमध्ये काम केलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली आहे, त्यामुळे सगळे एकत्र येतील हा आमचा विश्वास. शेवटचा प्रश्न, हा पक्षप्रवेश दादांसाठी नसून तुमच्या भविष्यासाठी हा पक्षप्रवेश होत आहे असं देखील सांगण्यात येतं. आपण राजकारणात काम करताना प्रत्येकाला ॲम्बिशन्स असतात. पक्षाने संधी दिली तर आमच्याही महत्वाकांक्षा पूर्ण होतील, परंतु जरी संधी नाही मिळाली तरी पक्षाचं काम पूर्ण ताकदीने आणि इमान इतबारे आम्ही करू.